झी 24 तास एक पाऊल पुढे। विश्वरूपमच्या वादासंदर्भात तामिळनाडू सरकारच्या सांगण्यावरून आज निर्माता कमल हसन आणि मुस्लिम संघटनांमध्ये चर्चा घडून येण्याची शक्यता आहे। विश्वरूपमला होत असलेला विरोध पाहता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी हस्तक्षेप करत कमल आणि मुस्लिम संघटनांनी आपापसात चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती केली। त्यावरून ही चर्चा आज घडून येऊ शकते। त्यामुळे विश्वरूपमचं तामिळनाडूतल्या प्रदर्शनाचं भवितव्य या चर्चेवरूनच ठरणार आहे। विश्वरूपम हा कालच सिनेमा प्रदर्शित झालेला आहे मुंबई तसंच देशात इतरत्र, मात्र तो अद्याप तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होऊ शकलेला नाहीये। मात्र त्यामुळेच आज या विश्वरूपम या सिनेमाबाबत कमल हसन आणि इतर मुस्लिम संघटनांमध्ये चर्चा होऊ शकते आणि या चर्चेवरूनच या चित्रपटाच्या प्रदर्शनाचं भवितव्य म्हणजे विशेषतः तामिळनाडूमधलं भवितव्य ठरून येणार आहे। आपण याबाबत अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहेत आमच्या मनोरंजन विश्वाच्या प्रतिनिधी इशिता मथुरे प्रधान। इशिता, काय सांगशील विश्वरूपमच्या बाबतीत आज कमल हसन आणि मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतर प्रदर्शनाबाबत निर्णय घेणार आहे। खरं म्हणजे देशात इतरत्र हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे, कोणताही वाद घडलेला नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवर काय वाटतंय, तामिळनाडूमधलं प्रदर्शन होऊ शकतं? हेमाली, आपल्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की विश्वरूपमला म्हणजे विश्वरूप हा जो हिंदीमध्ये सिनेमा रिलीज झाला मुंबईत, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। अजूनही आकडे आपल्याकडे आलेले नाहीत, मात्र प्रेक्षकांना तो सिनेमा आवडतोय। मात्र या सिनेमाला तामिळनाडूमध्ये अजूनही विरोध आहे। गेले 2 आठवडे हा सिनेमा बॅन केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आज मुस्लिम संघटना आणि कमल हसन यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। ऍक्च्युली काल म्हणजे शुक्रवारी कमल हसनचा जे बंधू आहेत चंद्रा हसन त्यांच्याशी मुस्लिम संघटनांची बातचीत झाली। मात्र मुस्लिम संघटनांनी पुन्हा एकदा हाच प्रश्न उपस्थित केला की आम्हाला कमल हसन, स्वतः कमल हसन निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, अभिनेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल आणि म्हणून ही चर्चा आज होणार आहे। नक्की, त्यामुळे या चर्चेनंतर काही सकारात्मक म्हणजे कमल हसनसाठी काही सकारात्मक घडू शकेल असं वाटतं? नक्कीच, जर सामोपचारांनी त्यांनी विचार केला तर काही गोष्टी कमल हसननी मांडायला हव्यात त्यांच्यासमोर, त्यांनी काही गोष्टी स्वीकारल्या तर सिनेमा अनकट किंवा काही आक्षेपार्ह दृश्य वगळून तो रिलीज होऊ शकतो। शिवाय नक्कीच, आणि त्यामुळेच कुठेतरी या चर्चेनंतर गेले कित्येक दिवस सुरू असलेला हा वाद निवळू शकतो, हा वाद शमू शकतो असं म्हणता येईल आणि कमल हसनसाठी दिलासाही मिळू शकेल। इशिता, आपण दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।